जासई बेलपाडा येथील बहिरीनाथ मंदिराच्या परिसरातील बांधकामाच्या संदर्भातील मधुकर कडू यांचे आरोप बेलपाडा येथील ग्रामस्थ असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव श्रुती म्हात्रे यांनी फेटाळले आहेत। मधुकर कडू यांनी मंदिर परिसरातील बांधकामाबाबत आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू असून कुटुंबाचा एक भाग म्हणून खारीचा वाटा उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच मधुकर कडू यांचा आदर्श ठेवूनच हे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। श्रुतीजी नमस्कार. हॅलो. नमस्कार नमस्कार सागर. तर म्हणजे मी तुम्हाला पार्श्वभूमी अगोदरच सांगितली आहे आणि ह्या सगळ्या बाबतीत मधुकर कडू जे तुमच्याच गावचे त्यांनी जे आरोप केलेले आहेत की बाबा जे मंदिर बहिरीनाथाचं जे आहे त्यासाठी त्यांनी पायऱ्या बांधल्या होत्या, त्यांनी वृंदावन बांधलं होतं, त्यांनी कमानी बांधली होती आणि त्या सर्व तुम्ही कुठल्याही पद्धतीची त्यांची विचारणा न करता किंवा या बाबतीत त्यांना विश्वासात न घेता त्या तोडल्या तरी या सर्व बाबतीत एक प्रकारे आता वर्गणी गोळा करून त्या बांधल्या जात आहेत. त्यांनी त्या स्वखर्चातून बांधल्या होत्या आणि याविषयी त्यांनी अगदी कोर्टात देखील दावा केलेला. अगदी थोडक्यातच तुमची काय प्रतिक्रिया द्यायची असली तर काय द्याल? सागरजी, आज ते ग्रामस्थांच्या वतीने ते मंदिर त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही जे म्हणत आहे वर्गणी गोळा करून, तर असं काही वर्गणी वगैरे गोळा करण्याचा प्रकार नाहीये. ते घरचं काम करत असताना आपण वर्गण्या गोळा करत नसतो. आपण जे काही कमवतो त्यातला एक खारीचा वाटा त्यासाठी योगदान करतो. त्या पद्धतीने ते ग्रामस्थांच्या वतीने बांधलं जात आहे. आणि परंतु तुम्ही जे म्हणत आहात की मधुकर कडू यांच्या माध्यमातनं पायऱ्या बांधल्या होत्या किंवा जे काही त्यावेळी त्या काळातली जी डेव्हलपमेंट केली त्यासाठी आम्ही नाकारत नाहीच आहोत. त्यांचं योगदान ग्रामस्थ आणि आम्ही आयुष्यभर त्यांच्यासाठी ऋणी आभारी राहणारच आहोत आणि आम्ही ते मान्य करतो की त्यावेळी त्यांनी बांधलं म्हणून गावकीसाठी त्यावेळी खूप एक चांगला रस्ता उपलब्ध झाला. त्यांनी केलेल्या योगदानाचा आम्हाला सदैव अभिमानच आहे. त्या अभिमानास्पदच गोष्ट आणि आज त्यांचाच आदर्श घेऊन नवी पिढी त्या ठिकाणी पुढचं काम करत आहे. त्यामुळे असं काही विषयच नाही त्यांना विश्वासात न घेण्याचा. आजही ग्रामस्थांच्या वतीने किंवा व्यक्तिशः जर तुम्ही मला विचारत असाल तर श्यामम्हात्रे साहेबांची कन्या म्हणून त्यांनी जरी आज कुठचंही नव्याने योगदान देऊ पाहत असतील तर आमच्यासाठी खुलंच आहे ते आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही ते पुढची पिढी ते करत आहोत. त्यामुळे त्यासाठी अवघं काही त्यांना वाटण्याचं काहीच गरज नाहीये. त्यांचाच आदर्श घेतलाय आम्ही. श्रुतीजी धन्यवाद.